देव शोधायला लांब अशा अधिकार संपन्न असलेला हनुमंतरायांना जगद्गुरु संत म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुबटा तुम्ही मला ती वाट दाखवा जे तुम्हाला कळली ती कोणाला दाखवा मला कारण त्याच वाटेने जर मी गेलो तरच ऐतिराला जाऊ शकतो अन्यथा जाऊ शकत नाही कारण संगत महत्वाची काय महत्वाची बोला बोला संपला आपल्याकडे काय महत्वाची बरं चांगलं करायला कारणीभूत कोण आहे संगत आणि वाईट करायला कारणीभूत कोण आहे संगत पतन उद्धार संघाचा महिमा पतनालाही कारणीभूत संगत आहे आणि उद्धाराला कारणीभूत कोण आहे बोला 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 संगत कोण संगत कोण संगत तर सगळ्यात जास्त परिणाम होत असेल तर संगतीचा होतो विढाला आजच्या तीर्थामध्ये एवढंच वाक्य बरोबर घेऊन जा जीवनामध्ये जर सुंदर आणि निष्कलंकित जगायचं असेल ना तर फक्त संगत चांगल्यांची करावा काहीच एक जेवणाची पंगत जरी चुकली तरी चालेल काय एक वेळ जेवणाची पंगत चुकली तरी चालेल पण आयुष्याची संगत चुकता कामा नये आपण संगत कारण बिघडायला कारणे पतनाला कारणीभूत संगत आहे आणि उद्धाराला कारण संगत कारण संगतीचा किती परिणाम होतो ऐका भजन करा विढायला एक लाडकी बहीण होती कुणाली लडकतवाडी कोण होती बोला गेला तुम्ही लाडकी बहीण आणि तिचे पैसे आले कशाचे त्यांची मजा येते जोग्या सख्या जावा असाव्या एकीचं नाही यावा एकीचं यावा एकीचं नाही यावा बोट मुडू मुडू ज्या होत्यात कोणाच्या नावाने लाडक्या भावाच्या आई म्हणते लाडक्या भावाच्या नावाने बोट मोठी द्या वा असं अशी जी म्हणणारी त्या आई रे बैमान दुनिया आई काय करायचे माझं म्हणणं नाही कबीरदास म्हणतात हे माता पिता कोणी नाही माता पिता कोणी नाही माता पिता कोणी नाही आई म्हणायला तयार नाही बायकोला बहुमान घेऊन निघून गेला त्याच्या पुढे बैमान झाला अरे त्या साधू संतांनी परवाचा तुमच्यापर्यंत आणून पोहोचवला त्या साधू संतांनी अनाधिकार रक्ताचं पाणी केलं धर्मशास्त्राच्या विरुद्ध बंड पुकारलं त्या साधू संतांची बैमान झाला आणि बहुमान दुसऱ्याला मी बोलत नाही कबीरदास म्हणतात हे साधू संत
बैमान माणसाची जाते त्याच्या ती जाते भारतात कुठली बैमान नाही बाबा विश्वास हे बैमान झालेले चहाच्या कपावारी मत बदली देतो कशाच्या कशा चियाच्या कपावारी असले कुठे माणसं असते त्या मानवारी माणूस केला जाग आता तरी माणसासारखं वा कधीतरी वा माणसासारखा माणूस हो कारण कधी छातीत चमकत महाराज म्हणतात बाबा एक काम करावा संगत चांगल्याची करा का संगत चांगल्याची करा त्याचं कारण सांगतो सगळ्यात जास्त परिणाम होत असेल तर तो संगतीचा होतो कशाचा शेवटचं उदाहरण ऐका कशाचा परिणाम होतो संगतीचा किती परिणाम होतो ऐका लढा आता सांगा चांगल्याचा वाईटाव झाला का वाईटाचा चांगल्यावर झाला वाईटाचा म्हणजे चांगल्याचा वाईटावर परिणाम होत नाही म्हणजे माझ्या कीर्तनात तुमचा परिणाम होणार अरे वा वाद तसे बोंब कोणी नाही कधी काय परिणाम झाला पाहिजे एकावर तरी परिणाम झाला तर सफल होईल आणि ती जर व्हायची असेल संतांच्या मार्गाने चला मार्गाने का चला कारण तिनेची पण ते चालू जाताना पुढे गुंता कुठे काही तो तसे संत भेटण्यासाठी देवाची भक्ती करावी देवाची भक्ती करण्यासाठी एकदा सगळ्यांनी हात वरती करा आणि त्याचं भजन करावे अनुरामदूता काय भक्तीच्या त्या वाटा सुबटा शुरानी धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मन दाबल्या सुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मजदावल्या सुबटा येतामध्ये येता अवकाश अल्पशा बुद्धीपर्यंत आलो नियोजित वेळेप्रमाणे वेळ संपुष्टात आलेली आहे फक्त आता एकच गोष्ट सांगतो आज या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत एक भाग्य सांगतो तुमचं ऐका हनुमंतरायांचा मूर्ती पराप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम या लडकतवाडीमध्ये संपन्न होत असताना देवानं तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवले हा देवाचा तुमच्या मोच्यावरती सगळ्यात मोठा उपकार माणसं आली कितीतरी गेली पण हा कार्यक्रम पाहण्यासाठी देवानं आपल्याला जिवंत ठेवले म्हणून जागा त्याच्या चरणावरती जाऊन नतमस्तक व्हा याची आडवाडी त्याची सोडून द्या जागा तुळशीची माळ घाला कापाला गंध लावा आई वडिलांची सेवा करा आणि मग मारा बिना माळाचं काय मरू नका आणि नुसतं म्हणू नका पोऱ्या बिघडल्या पोरी बिघडल्या पोऱ्या बिघडल्या पोरी बिघडल्या अजिबात म्हणू नका हा तुकोबराय म्हणतात अंजनीच्या या कुमार अंजनी म्हणजे हनुमंतरायांची कोण आहे आई आईच्या नावावरनं ओळख आहे कोणाची कोणाची हनुमंतराय कोणाचं आधी नाव आहे कोणाचं हनुमंतरायांच्या कोणाचं अंजनी मातेचं आणि आपलं का नाव आहे कारण अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले अंजनीनं तप केलं म्हणून पोरग जन्माला आलं आता इथं बऱ्याच अंजनी बसल्यात यांच्या पोटी आहेत यांच्या पोटी घ्या अंजनी आज काय पोरं राहिल्यात काय तरुण राहिला नाही ज्याला घरी आणावं लागतं धरून त्याला म्हणतात काय लाट घरी गेला म्हणून जागा सावध व्हा तरुणांनो बरीच पोरं येतो भाई दादा तुमच्या पक्षात दंडवत करून सांगतो फक्त संगत चांगल्याची करा आता गणत पडतो तुळशीची माळ घाला कापाला गंध लावा
चांगल्यांच्या संगतीत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा एवढीच आता विनंती करतो. आणि तुम्हाला एक माझं सांगणं, 1 मिनिट घेतो तुमचा, घेतो ऐका. फक्त मुलांना लाख मुलाचे संस्कार द्या. संपत्ती कमवण्यापेक्षा आपली जी संतती ना तिला योग्य तो संस्कार द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो. बऱ्याच लोकांच्या डोक्यात खूळ बसले इंग्लिश मीडियमचं. आता महाराष्ट्रामध्ये सक्ती झाली कशाची? मराठीची सक्ती झाली. मराठी भाषा बोलला पाहिजे. अरे ती सक्ती करण्यापेक्षा पोरग मराठी शाळेत टाकलं पाहिजे. ही सक्ती होणं गरजेचं आहे. ही सक्ती केली पाहिजे. माझा मराठी बोलू कौतुके परी अमृता ही पैजा जिंके. एवढी पवित्र असणारी मराठी भाषा. अरे 56 भाषा ज्ञानोबांना येत होत्या तरी ही ज्ञानेश्वरी मराठी भाषेत दिली. हा तुमच्या आमच्यावरती उपकार आहे. ए मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. अरे देणे घेणे सुखाची होऊन जाते. म्हणून पोराला संस्कार योग्य द्या. पोरणपुरी अजिबात बिघडलेले नाही. पहिल्यांदा बिघडल्या कोण 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 म्हणले आई बाप? इथं बसले तर की कोणाला कोणाला वाटतं आपल्या पोरांनी नीट वागावं त्यांनी बोट वर का? समजा की 1 2 तुम्हाला नाही वाटत तुमची नीट आहे का? तुम्हाला नीट केलंय. 5G असं नाही ना काय? मग ऐका, आपल्या पोरांनी जर नीट वागावं वाटत असेल 5G बरं का थोडं नजर हाती. आपल्या पोरांचं नीट वागावं वाटत असेल तर आई बापाने आधी नीट वागलं पाहिजे. कुणी बापाने आधी नीट वागलं पाहिजे. कारण पोर अजिबात बिघडला. इथं बऱ्याच आया बसल्या काय डोक्यावर पदर घेतलेला आहे. लेकरं होती का? हा म्हणायचं होती ना. पण ऐका, आमच्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या विचारात एवढी ताकद आहे. स्क्रॅपचा माल रिन्यू करण्याची ताकद आमच्या ज्ञानोबरायांच्या विचारात. ज्यावेळेस मोबाईल हातात देताना त्यावेळेस जर मोबाईल घेतल्यानंतर इकडून शांत होत असेल तर माझं वाक्य ऐका. माझ्या बोलण्याचा राग आला तरी येऊ द्या. ऐका, ज्यावेळेस मोबाईल घेण्यानंतर लेकरून शांत होत असेल तर त्या मम्मीला काहीतरी वाटलं पाहिजे. हा माझ्या आईपणाचा, हा माझ्या मातृत्वाचा, हा माझ्या वात्सल्याचा, हा माझ्या ममत्वाचा अपमान आहे. माझ्या आजच्या कीर्तनातनं एक जरी मम्मी आई झाली तरी आजचा कार्यक्रम पूर्णत्वास गेला. लय जोरात त्यांनी तुमचं काय रे? तुमचं पिता असावा, पिता नसावा. पिता असावा, पिता नसावा. आता कळलं असेल. कारण पिता असेल तर आपला बाळ्या घरी कसा येईल न पिता? यावा वाटत असेल आपला बाळ्या घरी न पिता तर पित्यानं न पिता झालं पाहिजे, बाप झालं पाहिजे. मग त्यांच्या पोटी योग्य ती संतांच्या नावाला येईल. आणि आपल्याही पोराच्या अगोदर आपलं नाव घेतलं जाईल. जसं हनुमंतरायांच्या अगोदर जसं अंजनी मातेचं नाव घेतं, राजा शिवछत्रपतींच्या अगोदर राजमाता जिजाऊंचं नाव घेतलं जातं. अरे माझ्या सावता महाराजांनी छातीमध्ये त्या परमात्म्याला हृदयामध्ये कोणला पण त्याची धन्यता धन्य माता पिता साठावीला जातात त्रैलोक त्याचा. पण त्याची धन्यता कोणाला आहे? आधी मातेला, नंतर पित्याला. म्हणून सुधरा आणि एवढा विचार माझा आजच्या कीर्तनात घेऊन जा. तुम्ही हात जोडून पाया करून विनंती करतो. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करतो. कारण शिजल्यावर जाळ घालण्यात माझ्या राहत नाही. ते करबत आपलं शिजत आपला जाळ करावा, जाळ बंद करावा. फक्त आजच्या दिवशी योग्य तो चांगला असा विचार या ठिकाणी मंडपात घेऊन जा. कोणाची आडवाडवी जिरवाजिरवी करून बसू नका. प्रत्येकाचं प्रेमानं वागा. एकाल तरी सुखे या, जाताल तरी सुखे जा. कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. किती जगला याला कुणी विचारत नाही, पण कसा जगला याला मात्र किंमत दिली जाते. हनुमंतराया थोडंच जगले पण चंद्र सूर्य असेपर्यंत हनुमंतरायांची कीर्ती शिल्लक राहिली. मला वाटतं आपली कीर्ती तशी शिल्लक राहावी एवढी हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करावं. तर तेवढी कीर्ती जाण्यासाठी योग्य ती बुद्धी मला हनुमंतराया द्या एवढंच मागणं हनुमंतरायांच्याकडे आजच्या दिवशी झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय गुरुवर्य राजाराम जगताप, मातोश्री विद्याराम जगताप, आनंद संस्थांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला, मला सेवा करण्यास संधी दिली त्यांना धन्यवाद देतो. तुम्हा ग्रामस्थांना टाळकेरी वाळकेरी गावकऱ्यांना सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा पुढे सर्वच होतो. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. दुर्गे पाटील हा राहू द्या पुढल्या वर्षी पर्यंत असेल.
तुकाराम तुकाराम ज्ञानदास एकनाथ तुकाराम तुकाराम ज्ञानदास एकनाथ